नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा व्हिडिओ करण्यात मागचा हेतू हा होता, की आज माझं ट्रेनिंगचं सेशन चालू होतं आणि नेहमीप्रमाणे मी ट्रेनिंग करत होतो. आणि इथे आपण जशी वेबसाईटवर माहिती भरतो, तशी इथे माहिती भरायला चालू केली. तर पहिल्या पेजवर झालं सगळं व्यवस्थित झालं. पण दुसऱ्या पेजवर आम्हाला थोडा प्रॉब्लेम आला. आता हा थोडा लोड व्हायला लागलाय. तर हे नेहमीप्रमाणे सगळं व्यवस्थित चालू होतं. आणि इथे बघतोय तर काय हे डिजिटल सातबारा आणि हे डिजिटल प्रॉपर्टी कार्ड काय समजेनाच. मग कोर्स तिथंच थांबवला मी आणि मग बरचसं हुडकलं, तर हुडकल्यानंतर मला इथे काय दिसलं, हे फेच 712 दिसलं. ओके. तर मला काय दिसलं, ते ॲड 712 किंवा ॲड प्रॉपर्टी कार्ड आहे. ओके. तर मग याच्यावर काय करायचं, ॲड 712 करायचं. सिलेक्ट डिस्ट्रिक्ट. आता माझं महापालिका ही सांगलीचीच आहे, त्यामुळे तर बाय डिफॉल्ट सांगली येते. जर ऑल ओव्हर स्टेट लेव्हल तुमचं महाराष्ट्राचं असेल लायसन, तर तुम्हाला तिथे वेगवेगळे डिस्ट्रिक्ट बघायला मिळतील. आता माझं सांगलीचंच आहे. सांगली जिल्ह्यातलंच मला बिल्डिंग परमिशन काढायचं आहे, त्यामुळे इथे हा जिल्हा इथे सांगलीच दाखवतोय. मग तुमचा जो काही जिल्हा असेल तो तिथे भरा. तालुका जो काही असेल तिथे भरा आणि गाव काय असेल तर तिथं भरायचा. ओके. सिलेक्ट तालुका हा मिरज. ओके. आता मला जो हवा आहे, आता इथे अवेलेबल बॅलन्स 0 म्हणते. इथे आपल्याला बॅलन्स सुद्धा ॲड करावा लागणार आहे. गावसुद्धा माझं मिरजच आहे. मग तुमचं जे काय असेल ते डिटेल्स तिथे भरायचे. मग सर्व्हे नंबर, आता आमचा जुना सर्व्हे नंबर 54 आहे. ओके. तर इथे तो 54 म्हणजे ॲक्चुअली काय झालेलं, सर्व्हे नंबर आमचा चेंज झालेला. मग तो 54 होता, तो 21 झालेला. आता तो बघूया 54 आहे की 21 आहे, तो बघूया एकदा. हां, त्यानंतर इथून हा सर्व्हे नंबर हा जवळपास 15-20 मिनिटांनी लोड झालेलं. ओके. तर हा 54 नंबरचा सर्व्हे नंबर आहे. हा पण 54 नंबरचा इथे दाखवला. मग इथं काय करायचं आपल्याला, तर ॲड बॅलन्स करायचं आहे. ओके. तर पे नाऊ करायचं आहे. मी हे एस-बी-आयला सिलेक्ट करतो. पे नाऊ. प्लीज एंटर अमाउंट. मी आता एक ₹100 त्याच्यात टाकतो. ओके. त्यानंतर काय आय एक्सेप्ट रिफंड पॉलिसी, क्लिक हिअर म्हणजे काय ते परत देणार नाही हेच असणार आहे. आणि ते मी इथे यू-पी-आयनं करतो. इथे यू-पी-आय. यू-पी-आय क्यूआर कोड आणि पे नाऊ. ओके. मग त्याला काय मी स्कॅनर काढतो आणि त्याला मी ₹100 भरून टाकतो. लँड रेकॉर्ड्स ऑफ महाराष्ट्र. ओके. तर माझं इथं झालेलं आहे. ₹100 मी आता केले पेमेंट. थोडा वेळ वाट बघायची. इथं त्यांनी सांगितलंय, की डोंट प्रेस द बॅक बटन. प्लीज वेट. हां. हे असं थांबवायचं आहे. मग व्ह्यू रिसिप्ट करायचं, व्ह्यू रिसिप्ट करायचं, नाहीतर बॅक टू ॲप्लिकेशन करायचं. ओके. प्रिंट करून ठेवा. काय तुम्हाला कुठं लागलं तर आपल्याला ते असू दे, रेकॉर्डला असू दे आपल्याला. ओके. मग मी ते सेव्ह करतो. ओके. रिचार्ज डन सक्सेसफुली. ओके. तर पुन्हा इथे ॲड 712 करायचं आहे. मी पुन्हा करतो सांगली. सुरुवातीलाच ॲड बॅलन्स करून घ्या. माझं म्हणजे हे आहे. कारण काय होते हे पुन्हा हे असं लोडिंग व्हायला लागतंय. पहिल्यांदाच ॲड बॅलन्स करा आणि मग तुम्हाला काय जो नंबर वगैरे शोधायचा तो शोधून घ्या. ओके. आता इथे पुन्हा आपल्याला सगळी माहिती भरायची आहे. त्यानंतर इथे गाव तुमचं जे काय गाव असेल ते टाका. आता हे मगाशी आपण प्रोसिजर केलेली, पण आता पुन्हा ती करावी लागणार. हे मिरज. ओके. हे 54 इथे 54 पेज 712. सक्सेसफुली. ओके. झालं हे आपल्याला मिळालं इथे. मग आता काय करतो मी, मगाशी जो हे मी प्रपोजल होतं
त्यात मी बघतो ते अपडेट झाले का. तुम्ही त्याच्यामध्ये कितीसुद्धा आपण त्याच्यामध्ये आपण प्रपोजल हे सॉरी सातबारा आपण तिथं फेच करून ठेवू शकतो. ओके. हां, फेच सातबारा. ओके. आता इथे येते बघा हे. मला जो हवा आहे तो नाही आहे. आमचा ओल्ड सर्व्हे नंबर 54 आहे. तो अपडेटेड अपडेटेड झालेला आहे. तो मी 21 नंबरचा आहे तो मी ह्याच्यात ॲड करून घेतो. तर आमचा जो सर्व्हे नंबर आहे तो 21/3/4/1 आहे. तो मी त्याच्यात बघतो. हां, जो मला हवा होता ना, तो इथे मिळालेला आहे. ओके. आता मग तो काय करायचा आहे, त्या टीपी क्लायंट प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. ओके. हे आहे तसंच आपलं नेहमीची जी प्रोसिजर आहे, तशीच आहे. फक्त नवीन काय ते दाखवतो तुम्हाला. कन्व्हर्जन पेमेंटसुद्धा हे सेव्ह अँड नेक्स्ट करू, ओके करू. हां, इथे येते बघा. तुम्ही जेवढे फेच करून ठेवाल ना, तेवढी इथे लिस्टच येते बघा. तर आपल्याला हवा होता तो हा आहे. ओके. तर आता हे बघितलात तर ही 4 जणांची अ, नावे आहेत. तर ही 4 जणांची नावे आहेत बघा. जर ती इथं बघितलात तुम्ही हां, बघा. हीच नावे बरोबर आपल्याला त्या मॅच झाली ती. म्हणजे हा प्लॉट एरिया आहे 267.65 स्क्वेअर मीटर. ओके. आणि जर तुम्ही वेबसाईटवर बघितलात, तर 267.75 सॉरी हां, 75 आहे. ओके. मग काय करायचं आहे, एकाला सिलेक्ट केलं कारण हे सामायिक आहेत. म्हणजे 4 जण फॅमिली मेंबर्स आहेत. चौघांच्या नावावरच ही जमीन आहे. आणि हा जो एरिया आहे, कधी-कधी काय होतंय, की कधी-कधी लेआउटचा येतो. जर तुमची नोंद नसेल ना सर्व्हे नंबर, तर तो लेआउट येतो. मग हा जो एरिया आहे, म्हणजे हा कुठला एरिया आहे, आपण जे प्रोजेक्टला टाकतो, प्लॉट एरिया, ज्या प्लॉटमध्ये करणार तेवढाच एरिया इथं लिहायचा आहे आपल्याला. ओके. आणि जर इथं खाली चेक केला, तर बघा एरिया ऑफ प्लॉट ॲज पर रेव्हेन्यू रेकॉर्ड. तो जो 7/12 वर आहे, तोच इथे येतो आणि तोच इथे लॉक होऊन जातो. ह्याच्यात आपण काही चेंजेस करू शकत नाही. ओके. आणि जेवढा आपण कन्झ्युम करणार आहे, म्हणजे आपला जो स्वतःचा जो प्लॉट एरिया आहे, तो इथे टाकायचा आहे. आणि मग मग माहिती काय ती बाकीची आपली आहे ती बघा, हा पण आला बघा. सर्व्हे नंबर वगैरे हा सुद्धा लॉक आहे. ह्याच्यात आपण काय करू शकत नाही. काहीच करू शकत नाही. तो बरोबर लॉक झाला. हे चांगली सिस्टम केलंय. छान केलं एकदम. ओके. आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.